याचाच अर्थ आमची मतं मिळवण्यासाठी या लोकांनी मुलुंडकरांची फसवणूक केली होती आणि आता तरी आमचे मुलुंडकर डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे। तुम्हाला एक तीव्र आंदोलन मुलुंडकरांच्या माध्यमातून दिसेल। मुलुंड मिठागराच्या जागेवर सरकारचा फलक, मुलुंडकरांनी व्यक्त केला संताप। मुलुंड येथील मिठागराकडे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने उभारलेल्या फलकाने मुलुंडवासियांमध्ये संताप व्यक्त होत आहे। या फलकात ही जागा महाराष्ट्र सरकारच्या मालकीची असून त्यावर अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे। मात्र या फलकामुळे मुलुंडमध्ये धारावी वासियांचे पुनर्वसन केले जाणार नसल्याच्या घोषणा फसव्या असल्याचा आरोप केला जात आहे। ही मुलुंडवासियांची फसवणूक होत असून तिथे धारावीतील रहिवाशांचे पुनर्वसन केले जाईल असा स्पष्ट आरोप ॲडव्होकेट सागर देवरे यांनी केला आहे। या संदर्भात ॲडव्होकेट देवरे यांनी यापूर्वी जनहित याचिका दाखल केली आहे। तुम्ही जर पहिले बघितलं तर ह्याच्या मागे हा जो बोर्ड लिहिलेला आहे, हा बोर्डचं तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून नागरिकांना लोकेशन आधी सांगतो। हा बोर्ड लागलाय मुलुंड ईस्ट मध्ये, स्मशानाच्या बाजूला आणि हायवेवरती जेवढी आपली जागा आहे मोकळी मिठागरांची, ज्याच्या संदर्भात मी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका दाखल केली आहे, त्या ठिकाणी हे बोर्ड लागलेले आहेत आणि या बोर्डवरती स्पष्ट लिहिलंय की ही जागा महाराष्ट्र शासनाची आहे। माझ्या हातात जे कागदपत्र आहे जे RTI मधनं मला मिळालेले आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे DRPPL म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, ज्याच्यामध्ये 80% अदानीचा सहभाग आहे। त्यांनी 319 कोटी रुपये या 58 एकरच्या मिठागरांच्या जागासाठी केंद्र सरकारला भरलेले आहेत आणि केंद्राने ती जागा आता राज्याला दिलेली आहे। कुठल्या प्रकल्पासाठी दिलेली आहे तर ती धारावी पुनर्वसनासाठी दिलेली आहे। ते कागदपत्र आहे, ते मी नाही सांगत आहे, ते कागदपत्र सांगतायत गृहनिर्माण विभाग महाराष्ट्र शासनाचे। त्याच्यामुळे आता या सरकारचा हा जो घाट घातलेला आहे की या ठिकाणी धारावीकरांचं पुनर्वसन केलं जाणार आहे ते या बोर्डाच्या माध्यमातून स्पष्ट होतं। लोकसभा असेल विधानसभा असेल या निवडणुकीच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे आमदार मीर कोटेचा यांनी सांगितलं होतं की एकाही धारावीकरांचं पुनर्वसन आम्ही मुलुंडमध्ये होऊ देणार नाही। मग हा बोर्ड का लावलाय, मग हे कागदपत्र काय सांगतायत? याचाच अर्थ आमची मतं मिळवण्यासाठी या लोकांनी मुलुंडकरांची फसवणूक केली होती आणि आता तरी आमचे मुलुंडकर डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे। लवकरच या विरोधात तुम्हाला एक तीव्र आंदोलन मुलुंडकरांच्या माध्यमातून दिसेल। अहो इथे बोर्डावरती स्पष्ट लिहिलं आहे SRAच्याच अंतर्गत DRP तर DRP म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि त्याच्याच अंतर्गत जी कंपनी बनवलेली आहे DRPPL धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, त्यांनी 319 करोड रुपये भरले ना। आता अजून ह्याच्यापेक्षा जास्त काय पुरावा हवा आहे? हेच लोक सांगतात की धारावी प्रकल्पासाठी आम्हाला केंद्राची जागा हवी होती, ती दिलेली आहे आणि हे जे सांगतात की पुनर्वसन आपल्या समोर माझ्या समोर तुमच्या मागे हा जो प्रकल्प दिसतोय 7,500 घरांचा, याच्यावेळेस पण त्यांनी लोकांना उल्लूस बनवलं होतं ना की इकडे एकही आम्ही होऊ देणार नाही। हा प्रकल्प आता पूर्णत्वात येतोय तरी सुद्धा कोणी काय बोलायला तयार नाही। तसाच हा प्रकल्प सुद्धा आमच्या माथी मारतायत। यांना फक्त खोटं बोलायचे, लोकांची मतं घ्यायचे एवढंच दिसतं, पण मुलुंडकर यांना धडा नक्की शिकवेल। नाही कोणाला काय माहितीच नव्हतं हे कसे हे निर्णय हे वरच्या पातळीवरती होतात। इकडच्या आमदार खासदार यांना हे निर्णय फक्त त्या जे लोकप्रतिनिधी असतात त्यांनाच माहिती असतात, परंतु या इथल्या आमदारांनी खरं तर आवाज उठवणं गरजेचं होतं। आता तरी त्यांनी मान्य करावं की हो आमच्याकडनं चूक झालेली आहे, असा प्रकल्प येतोय आणि आमच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी मुलुंडकरांच्या सोबत उभं राहणं आता अपेक्षित आहे। आपण माझ्या उजव्या बाजूला बघतायत की एक छोटीशी पायवाट आहे, ही हायवेला कनेक्ट होते। गेले 15-20 वर्ष मुलुंड पूर्वेच्या नागरिकांची मागणी आहे की इथून एक पर्यायी रस्ता द्या। त्यावेळेस हे प्रशासन त्यावेळेस हे लोक सांगत होते केंद्राची जागा आहे, मिठागरांची जागा आहे, तिकडे बांधकाम होऊ शकत नाही, आम्ही हस्तांतर करू शकत नाही। हे 10 फुटाच्या रस्त्याला तुम्हाला नियम येतात आणि 55-60 एकरच्या जागा तुम्ही देताना, हे मिठागरांच्या जागा देताना कुठलेही नियम नाही। म्हणजे अदानींना एक नियम आणि सर्वसामान्यांना एक नियम, हे सरकारचं धोरण आहे का?